पक्षाची जशी स्थापना झालेली आहे, प्रामाणिकपणे आम्ही पक्षाचंच काम केलेलं आहे आणि दादांचं खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी कायम उभं होतं. इथून पुढील काळात देखील दादांच्या व सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू. आपले पवार साहेबांचे जे विचार आहेत तळागाळातील प्रत्येक समाजपर्यंत पोचावा एवढीच सगळ्यांची आम्ही मनापासून काम करणार आहोत एवढंच सांगतो. कशा पद्धतीने प्रभागात सगळं गणित बदलेल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच गणित बदलणार आहे, कारण प्रभाग क्रमांक 38 हा पुणे शहरातील सगळ्यात मोठा प्रभाग होता. अजूनपर्यंत आम्ही जोपर्यंत डिसिजन घेत नव्हतं कुठल्याच पक्षाने डिसिजन घेतलेलं नाही. मला आता इथून पुढे आता खात्री पटती आहे की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हा वर्चस्व ठरणार आहे प्रभाग क्रमांक 38मध्ये. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अशी काही नेत्यांची मागणी आहे, तुमचं काय मत आहे त्याच्यावर? ऑलरेडी आलेली आहे एकत्र. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले? हो. साहेबांची कशा पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आतापर्यंत झाल्या होत्या, निर्णयापर्यंत काही दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा पोहोचलेली आहे? दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत. फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल. आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल. आज स्मिताताई कोंढरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा, माजी नगरसेविकांचा. प्रभाग क्रमांक 38 हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचे 5च्या 5 उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. सगळा तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे. कसा सुटलाय हा तो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल. होईल आज उद्या 2 दिवसात झालीच पाहिजे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे. सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील. प्रशांत जगतापांचा विरोध आहे, त्यांनी सांगितलं की राजकारण थांबवेल जर अशा पद्धतीची घटना घडत असेल. आता प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत, देशाचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत, अजितदादा आहेत, सुप्रियाताई कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या लेवललाच हे विषय सगळे मार्गी लागणारे. शशिकांतजी शिंदे राज्याचे अध्यक्ष, सुनीलजी तटकरे आहेत. म्हणजे हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे. या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय सांगणार नाहीत ना ते. चर्चा ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी. आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत. असंच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.